एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिके पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कलावद्नि जीवो धरार्थावतारम् कलाकङ्कतेजोदिकामोदिवक्रं कलानीशवादा पानोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डलीकाय दातुं निन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् बाबाजी सद्गुरु दास तुकार सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म दिजो मोहि श्री वृंदावन को वास लाली
देखन गई मैं खुद ही हो गई लालम लाल। बोलिए राधा रानी सरकार की जय, बाके बिहारी लाल की जय, राधा रमन लाल की जय। आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस। तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू नाथबाबांचा चार चरणाचा जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे। अभंगावर निरूपण करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की या ठिकाणी आजपासनं नवरात्र या ठिकाणी जगदंबा मातेचं असेल देवी मातेचा या ठिकाणी उत्सव साजरा केला जात आहे। आजपासून या उत्सवाला सुरुवात होत आहे। खऱ्या अर्थानं नवरात्रीचा उत्सव म्हटला की जवळजवळ भारतभर हा उत्सव पसरलेला आहे। आनंदाने या ठिकाणी अंतकरणाने हा उत्सव साजरा केला जातो। या ठिकाणी हा नवरात्रीचा जो उत्सव आहे आपल्या सर्वांच्या या ठिकाणी लाडक्या आईच्या या मंदिराच्या पायथ्याशी असेल या गडाच्या पायथ्याशी असेल वटमादेवी आईच्या या पायथ्याशी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आज प्रथम दिवस आणि त्या प्रथम दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाकडे आले हे माझं परम भाग्य आहे। विठाल विठाल खऱ्या अर्थानं अतिशय आनंद वाटतो की हा सोहळा साजरा या श्री क्षेत्र सोनोशी व पंचकृषी या गावामध्ये हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। श्री वटमादेवी माता मंदिर या मंदिराच्या पायथ्याशी सर्वांच्या या ठिकाणी सहकार्याने असेल गावच्या सर्व प्रतिष्ठित मंडळी असेल सर्व काही क्षेत्रातील मान्यवर असतील या सर्वांच्या या ठिकाणी सहकार्याने हा मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्वांचे या ठिकाणी आभार आहे। त्याचबरोबर ज्यांनी मला ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली ज्यांच्या मार्गदर्शनाने ही सेवा माझ्यापर्यंत आली ते आमचे जय हरी बाबा विनेकरी बाबा असतील आमचे सानप बाबा त्यांचं माझ्यावर अगदी मुलीसारखं प्रेम आहे। त्यांनी ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्त केली माझ्यापर्यंत दिली मला दिली त्यांचे या ठिकाणी आभार आहे। आणि खऱ्या अर्थानं सर्व या सप्त्याचे नियोजन करते असतील सर्व गायक वादक गुणीजन मंडळ असेल सोनोशी गाव असेल पंचकृषी असेल सर्वांचे या ठिकाणी आभार आहे। खऱ्या अर्थानं हा सोहळा या ठिकाणी होत आहे हा आईचा जागर या ठिकाणी होत आहे म्हणजे हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे तो खऱ्या अर्थानं महिलांकरता आहे। आणि या ठिकाणी महिलांची कीर्तनं या ठिकाणी आहेत। मला असं वाटतं काल्याचं कीर्तन पुरुषोत्तम दादा पाटील यांचं आहे ज्यांना आवाजाचे जादूगर म्हटलं गेलं त्या दादांचं या ठिकाणी काल्याचं कीर्तन आहे। परंतु या ठिकाणी बघा संख्या जर बघितली गेली तर लेडीजची जास्त दिसते। मग कोण म्हणतं लेडीज कीर्तन करू शकत नाही करू शकतात कारण ते जगदंबा मातेचं एक स्वरूप आहे आणि त्या जगदंबा मातेच्या स्वरूपाच्या या रूपासाठी खऱ्या अर्थानं जगदंबेच्या या उत्सवासाठी तिच्या आनंदासाठी हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ असेल सर्व विनेकरी बाबा असतील पहारेकरी बाबा असतील गायक वादक गुणीजन मंडळ साऊंड सिस्टीमवाले व्हिडिओ शूटिंगवाले या ठिकाणी माझा कीर्तनकार बरोबर ना चॅनल हरिनामाचा मी माझा कीर्तनकार ऐकलं होतं या ठिकाणी माझा कीर्तनकार आहे बरोबर एकदम मान हलवा नाही तर नका हलू मला वाटलं माझं चुकलं काय बरोबर आहे ना चॅनलचं नाव काय माझा कीर्तनकार। आता हे सांगू नाही परंतु सगळ्यांनी सबस्क्राईब करा फॉलो करा नवे नवे तुम्हाला पुन्हा हे सगळी कीर्तनं नव्याने या ठिकाणी पुन्हा बघायला मिळतील। कोणाला वाटलं या ठिकाणी कीर्तन बघावं सप्त्यातला आपला सप्ताह कसा झाला बघावा त्याकरता माझा कीर्तनकार या ठिकाणी चॅनलवाले या ठिकाणी शूटिंग करत आहेत त्यांचे या ठिकाणी आभार। बसलेला आज सगळ्या देवीचे रूप दिसत आहेत पिवळ्या पिवळ्या जास्त दिसत आहेत का आज कलर पिवळा आहे वाटतं
या ठिकाणी पिवळ्या महिला असेल, लाल महिला असेल, सगळ्या असतील, त्या सगळ्या महिलांचा या ठिकाणी मोठा उत्सव या ठिकाणी आपल्या जगदंबा मातेचा होत आहे, वटमा देवीचा होत आहे. हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व महिलांनी आज जरी कमी उपस्थिती असली तरी शेजारी पाजारीला घेऊन या ठिकाणी कीर्तनाला यायचे, कारण हा उत्सव तुमच्याकरता आहे, नवे तुमच्याकरता देखील आहे. तुम्हीही कीर्तन ऐकायचं, कारण तुमच्याशिवाय हा उत्सव होणं शक्य नाही. म्हणून सर्व पंचकृषीतली सर्व या ठिकाणी मंडळी असेल, प्रत्येक क्षेत्रातील या ठिकाणी मान्यवर असतील, वयाने ज्ञानाने या ठिकाणी श्रेष्ठत्व प्राप्त करणारे, माझ्यापेक्षा वयाने मोठे ज्ञानाने मोठे असणारे सर्वांचे या ठिकाणी आभार. त्यांच्या चरणाशी या ठिकाणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल सर्वांना माहीत आहे हा उत्सव नवरात्रीचा आहे, प्रथम दिवस आहे, प्रथम दिवसाची सेवा. म्हणून अभंग या ठिकाणी नामपर घेण्याचं कारण असं आहे की प्रथम दिवशी नामपर अभंग घेतला जातो. खऱ्या अर्थानं जीवनाचा पाया पक्का करण्याकरता नामपर या ठिकाणी भगवान परमात्माचं नाम घेतलं जातं. म्हणून सप्ताहाचा पाया पक्का करण्याकरता या ठिकाणी नामपर अभंग घ्यावा, या ठिकाणी नामपर कीर्तन व्हावं, हा याच्या मागचा उद्देश आहे. नाथ महाराज या अभंगामध्ये असं वर्णन करतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. या ठिकाणी भगवान परमात्माला काय आवडतं, त्या देवाला कोणती भक्ती आवडते, नाथ महाराज या ठिकाणी त्याचं वर्णन करतात. देवाला नेमकं आवडतं तरी काय, आपण देवाची भक्ती करू इथपर्यंत खरं आहे, पण देवाला आवडेल तशी भक्ती तुम्ही आम्ही करायला हवी की नको. मला सांगा बसलेल्या महिला, या ठिकाणी मी विनोदाने विचारत असते, बसलेल्या महिलांपैकी या ठिकाणी कोणाचे पती परमेश्वर या ठिकाणी आले असतील तर उत्कृष्ट आहे, चांगलं आहे. त्या महिलांना माझा एक प्रश्न आहे, तुमच्या पतीला आवडते ती भाजी तुम्ही करता घरी का तुम्हाला आवडते ती भाजी करता? कोणाला आवडते ती करता? पतीला आवडते ती करता. काय सज्जन श्रोते बसलेले, पतीला आवडतो ती भाजी आपण करतो. का करतो? की या संसारातला पती माझ्यावर खुश व्हावा, माझं कौतुक करावा, मी बनवलेल्या भाजीचं कौतुक करावा, या करता तो संसारातला पती आहे, तो आपला पती आहे. या ठिकाणी त्याच्या आवडतीची भाजी तुम्ही आम्ही केली, तो या संसारामध्ये खुश होत असतो. कामावर गेल्यानंतर डबा नेल्यानंतर डबा त्या ठिकाणी जेवणाची वेळ होते आणि डबा ओपन केल्यानंतर त्याच्या मित्रांना सांगतो, अरे रोज 1 चपाती खातो, रोज 2 चपात्या खातो, रोज 3 चपात्या खातो, पण आज जरा जास्तच गेली का, माझ्या बायकोने माझ्या आवडतीची भाजी केली. किती आनंदित आहे तो, किती खुश आहे. याचं कारण असं आहे की त्याच्या आवडतीची भाजी त्याच्या बायकोने केली म्हणून तो एवढा खुश आहे, पत्नीवर खुश आहे. या ठिकाणी पत्नीचं तोंड भरून मित्रांसमोर कौतुक करतोय. मग मला सांगा, या मृत्यू लोकामध्ये बोलवणारा तो आहे, चालवणारा तो आहे, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचे पान हलू शकत नाही, असा असणारा भगवान परमात्मा या ठिकाणी संपूर्ण जगताचा पती आहे. त्या पतीला आवडते तशी भक्ती तुम्ही आम्ही केली तर तो तुमच्या आणि माझ्यावर खुश का होणार नाही. म्हणून देवाला आवडते तशी भक्ती तुम्ही आम्ही करायची आहे की तुम्हाला आवडते तशी? आता मला सांगा, तुम्हाला आवडते तशी भक्ती करायची आहे की देवाला आवडते तशी? देवाला आवडते तशी भक्ती केली की तो देव खुश होत असतो. त्याला कोणती भक्ती आवडते? त्याला फक्त भक्ताचा भाव लागतो. तुम्ही किती पैशावाले याला काडीची किंमत नाही, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे याला काडीची किंमत नाही. का देवी आईने तुम्हाला विचारलं, बाई तुझ्या गळ्यात किती सोनं आहे मग माझ्या दर्शनाला ये? नाही ना, नाही विचारलं ना, विचारणारे नाही. तिला फक्त भाव हवा आहे. मग या मृत्यू लोकामध्ये देवाला आवडते तशी भक्ती करायची असेल तर तुमचा पैसा कामी येणार नाही, तुमची प्रॉपर्टी कामी येणार नाही, येणार आहे तो तुमचा भाव. भाव का भूखा हूँ मैं बस, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. या ठिकाणी भावाचा भुकेला असणारा गिरिधर लाल तो भावक भूका, गिरिधर लाल तो भावक भूका.
तो भगवान परमात्मा फक्त आणि फक्त भावाचा भुकेला आहे, त्याला दुसरं काही नको आहे. म्हणून नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात, देवाला आवडते तशी भक्ती करा, देवाला आवडते ती गोष्ट करा, म्हणजे देव तुमच्यावर खुश होईल, देव तुमच्यावर आनंदित होईल. या ठिकाणी तुमच्यावर देवाचा अजूनच जास्त या ठिकाणी वरद हस्त राहील का? जो देवाची पूजा करत नाही तरी सुद्धा देवाला त्याला सांभाळावं लागतं, ते काही चुकणार नाही. कारण ही सृष्टी निर्माण करणारा तो आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाचा चाळीता तुझी सत्य वेदाची बोलणे, 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 तुझी वेदाची बोलणे, तुझी सत्य वेदाची बोलणे, तुझी सत्य वेदाची बोलणे, हे सूर्यासी चालणे, तुझ्या नावे, तुझ्या नावे, ऐसा ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्यासी चालणे, तुझ्या नावे, सूर्यासी चालणे, तुझ्या नावे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या सत्तेने वेदासे बोलणे, सूर्यासे चालणे, तुझ्या बळे. या ठिकाणी चालवणारा तो आहे, बोलवणारा तो आहे. या ठिकाणी आपलं मरण कधी आहे, आपला जन्म कधी आहे, हे सगळं नियोजन करणारा भगवान परमात्मा आहे. मग त्या देवाला आवडते तशी भक्ती तुम्ही आम्ही केली तर तो आपल्यावर खुश होईल, तो आपल्यावर या ठिकाणी आनंदित होईल. म्हणून देवाला आवडते तो ती भक्ती. मग त्या कोणत्या भक्तीचा प्रकार, या ठिकाणी कोणता प्रकार भगवान परमात्म्याला आवडतो, तर नाथ महाराज म्हणतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. या ठिकाणी भगवान परमात्म्याला नामाचा केलेला उच्चार रात्रंदिवस आवडतो. या मृत्यू लोकामध्ये संसाररूपी सागर पार करून जाण्याकरता नामाची आवश्यकता असते. एक गुरुची आणि नामाची आवश्यकता माणसाला संसाररूपी सागरामध्ये अवश्य लागते. का? जो जन्माला आला त्याला गुरु करावंच लागतं. गुरु केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शना, दर्शनी समाधान आथी जैसे. या ठिकाणी गुरुशिवाय ज्ञान प्राप्त नाहीये. या ठिकाणी गुरुशिवाय कोणतीच गोष्ट शक्य होऊ शकत नाही. ज्या वेळेस गुरुची संगत या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये गुरु या ठिकाणी येईल त्यावेळेस आपल्याला ज्ञानाची प्राप्ती, जीवन जगण्याचा मार्ग हा सोपा होत असतो. पण त्या ठिकाणी त्या जीवनाला जोड अजून एका गोष्टीची नाथ महाराजांनी सांगितले की देवाला आवडतो तो प्रकार. मग तो कोणता प्रकार आहे? नामाचा उच्चार रात्रंदिवस. या ठिकाणी नामाचा केलेला उच्चार भगवान परमात्म्याला आवडतो. त्याची केलेली, त्याला आवडते तशी भक्ती केली तर भगवान परमात्म्याला ते आवडते. मग नामाचा उच्चार आवडतो. नामाचा महिमा काय आहे? तुम्ही सर्वांनी नामपर प्रकरणातील अभंग वाचले असतील, त्या ठिकाणी कीर्तन ऐकले असतील. बघा, छोट्याशा नामाने, या ठिकाणी छोटंसं नाम आहे परंतु अजामेळ्याचा उद्धार करून गेला. ज्याने ब्राह्मण कुळाला या ठिकाणी कलंक लावण्याचा प्रयत्न केला, जवळजवळ कलंक लावला. ब्राह्मण कुळातला असून त्या ठिकाणी वेश्येसोबत गमन करून त्या ठिकाणी पुत्रांना जन्म दिला. नव्याने संसार सुरू केला. नको खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, करू नये ते केलं. अशा अजामेळ्याचं पाप हे अनावर झालं. एवढं पाप वाढलं, एवढं पाप वाढलं. परंतु त्याची काय सुबुद्धी असेल? माणसाची बुद्धी पण चांगली असावी. काय त्याला सुबुद्धी सुचली काय माहिती? त्याने सगळ्यात शेवटचा जो छोटा मुलगा होता त्याचं नाव ठेवलं नारायण.
म्हणून प्रत्येक कीर्तनकार सांगत असतो मुलाची नावं जरा चांगली ठेवत जा, बरोबर आहे की नाही? त्या मुलाला आवाज देताना कमीत कमी भगवान परमात्माचं नामस्मरण तुमच्या आमच्याकडनं होईल, म्हणून मुलांची नावं चांगली असावी. या ठिकाणी त्या अजामेळला सुबुद्धी झाली, त्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. आणि ज्यावेळेस अंतकाळीच्या वेळेस त्या अजामेळला यमदेवता न्यायला आली आणि यमदेवता न्यायला आल्यानंतर अकराळ विक्राळ त्या यमदेवतेचं रूप बघून त्या अजामेळला भीती वाटली. आणि भीती वाटल्यानंतर त्या ठिकाणी त्याने सगळ्यात लाडका मुलगा आहे तो जेवायच्या टायमाला नारायणाला आवाज द्यायचा. सगळं काही करण्याकरता नारायण 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 सतत मुखामध्ये आपल्या मुलाला आवाज देत होता. नारायणा इकडे, नारायणा जेव, नारायणा हे कर, नारायणा ते कर. त्याच्या मुखामध्ये ते बसून गेलं आणि बसून गेल्यानंतर अंतकाळीच्या वेळेस त्याला यमदेवता दिसू लागले आणि यमदेवता दिसू लागल्यानंतर त्याला भीती वाटू लागली. आणि भीतीपोटी त्याने आपल्या मुलाला आवाज दिला, जेणेकरून त्या यमदेवतेपासनं, त्या यमांपासनं आपला मुलगा आपल्याला वाचवेल. या कारणाने त्यानं आपल्या मुलाला आवाज दिला, नारायणा मला वाचव. त्याने आवाज दिला, नारायणा मला वाचव. या ठिकाणी नारायणा मला वाचव म्हटल्यानंतर देवदूत त्या ठिकाणी देवाचे पार्षद त्या अजामेळाला न्यायला आले आणि न्यायला आल्यानंतर त्या ठिकाणी देवदूताचे आणि यमदूतांचं भांडण चालू झालं. यमदूतांनी सांगितलं, बाबा ब्राह्मण सर्वश्रेष्ठ मानली जातात, देवापेक्षाही श्रेष्ठ तो ब्राह्मणाला आहे, परंतु याने ब्राह्मण कुळाला कलंक लावण्याचा प्रयत्न केला. आणि अशा या पाप्याला ज्याने करू नये ते केलं, ज्याने खाऊ नये ते खाल्लं, ज्याने पिऊ नये ते पिलं, काय असेल नाही ते कर्म त्यांनी केली. अशा पाप्याला तुम्ही न्यायला आले, देवाची परिषद जी भल्या भल्यांना प्राप्त होत नाही, जी न्यायला येत नाही, तुम्ही या पापी अजामेळाला न्यायला आले. काय कारण याच्या मागचं? त्यांचे वादविवाद सुरू झाले. याने त्याला धर्म शिकवण्याचा प्रयत्न केला, देवांच्या पार्षदांनी त्याला धर्म शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यांची दोघांमध्ये त्या ठिकाणी भांडणं सुरू झाली, वादविवाद सुरू झाले. त्या वादविवादामध्ये देवाच्या पार्षदांनी असं सांगितलं, अरे या ठिकाणी याने आयुष्यभर या ठिकाणी पाप कर्म केली, जे करू नये ते केलं, जे खाऊ नये ते खाल्लं, जे पिऊ नये ते पिलं, जे कर्म करू नये ते कर्म केले. हा असा असणारा पापी, परंतु अंतकाळीच्या वेळेस माझ्या नारायणाचं नाव घेऊन नारायणा वाचव असं म्हटला, म्हणून या ठिकाणी आम्हाला यावं लागलं. एवढंच कारण आहे. आणि त्याला वैकुंठात घेऊन जावं लागलं. ही फक्त नामाची ताकद आहे. एकदाच म्हटला होता, बाबा नारायणा मला वाचव, त्यामुळं त्याला देवाची पार्षद न्यायला आली, त्याचा उद्धार झाला, त्याचं वैकुंठ गमन झालं. या ठिकाणी अशा पाप्याला जर देवाची पार्षद न्यायला येत असली, तो वैकुंठाला जात असला, तर त्या ठिकाणी तुम्ही आम्ही तर एवढं पाप केलेलं नाही, तुमच्या आमच्या जीवनामध्ये एवढं पाप नाही. बघा छोटंसं नाम आहे, पण एवढ्या मोठ्या पापाचं या ठिकाणी त्याच्यावर पडदा घालण्याचं काम केलं, एवढं मोठं पाप धुवून गेलं. ते नाम या ठिकाणी पाषाणाला सुद्धा पाना फोडण्याचं काम करते. म्हणजे दगडाला या ठिकाणी पाझर फोडण्याचं काम करणारं नामस्मरण आहे, एक छोटंसं नाम आहे. बघा, फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पाषाणाला पाना फोडण्याची ताकद ज्या नामामध्ये आहे, ते नाम भगवान परमात्म्याला आवडतं. मग देवाला आवडते तशी भक्ती करायची, देवाला आवडतं त्या
नामस्मरणाचं या ठिकाणी जप करायचंय म्हणून तर नामस्मरणावर आज कीर्तन आहे, नामपर अभंगावर आज कीर्तन आहे. नाथ महाराज सांगतात, आवडे देवासी त्वैका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. या ठिकाणी रात्रंदिवस तुम्हाला आम्हाला नामाचा उच्चार करायला लावला, परंतु वेळेच्या अभावामुळे तुम्हाला आम्हाला रात्रंदिवस या ठिकाणी नामाचा उच्चार होणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम घेत असताना, भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना अंतःकरण शुद्ध ठेवून भक्ती करा. अवघे 5 मिनिटं जरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जरी म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी जास्त वेळ नामस्मरण करण्याची गरज नाही. आजा मेळा इतकं पाप तर तुमचं आमचं नाही असं सांगतात. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये असं प्रसिद्ध आहे की वाल्ह्या कुळानं एवढं पाप केलं, त्या वाल्ह्या कुळानं एवढं पाप केलं, एका नामस्मरणाच्या जोरावर वाल्ह्या कुळाचा वाल्मिक ऋषी झालं. पण या ठिकाणी बाहेर जर गेला, या ठिकाणी UP मध्ये जर तुम्ही गेला तर असं उच्चार त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार नाही, किंवा हा प्रकार त्या ठिकाणी बघायला भेटणार नाही की वाल्ह्या कुळा पापी होता, असा होता तसा होता. या ठिकाणी कल्पभेद हा प्रकार या ठिकाणी सांगितलेला वेदाने की काही काही कल्पामध्ये पापी जो वाल्ह्या कुळी होता, काही काही कल्पामध्ये त्या ठिकाणी काही काही युगामध्ये पवित्र तो वाल्ह्या कुळी वाल्मिक ऋषी या ठिकाणी सांगितलं गेलेला. परंतु या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वाल्ह्या कुळी जेवढा पापी आहे तेवढा पापी कोण होतं? काय म्हणे? 7 राजन ब्राह्मण मारले. महापापी होता. या वाल्ह्या कुळानं एवढं पाप करून या ठिकाणी छोट्याशा नामस्मरणाच्या जोरावर त्या ठिकाणी वाल्मिक ऋषी होण्याचं या ठिकाणी महत्त्व त्या फक्त नामस्मरणाचं आहे. एवढा पापी असून सुद्धा भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर ज्याने रामायणासारखा ग्रंथ निर्माण केला, खऱ्या अर्थाने त्याची कीर्ती असेल ती फक्त आणि फक्त नामस्मरणाच्या जोडावर वाढलेली आहे. कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना. कुळियाची कीर्ती वाढली गहना, केले रामायण रामाधी. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर
ज्याने या ठिकाणी रामायणासारखा ग्रंथ निर्माण केला, फक्त आणि फक्त नामस्मरणाच्या जोरावर त्याची कीर्ती आज या ठिकाणी वाढलेली आहे. अशा वाल्या कुळाचा वाल्मिक ऋषी झाले आणि वाल्मिक ऋषी झाल्यानंतर प्रभू रामचंद्र काय करणार जन्माला येऊन याचं या ठिकाणी निर्णय घेणारे फक्त आणि फक्त वाल्मिक ऋषी आहे. फक्त ते नामस्मरणाच्या जोरावर झालेलं आहे. आणि नामस्मरणाची ताकद तुम्हाला आता कळालेली असेल तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कमीत कमी देवाला आवडतं त्या नामाचं या ठिकाणी नामस्मरण नवे नवे देवाला आवडते तशी भक्ती तुम्ही आम्ही करायची आहे. म्हणून नाथ महाराज या ठिकाणी देवाला आवडते तशी भक्ती सांगतात. देवाला नामाचा प्रकार आवडतो. या ठिकाणी अंतकरणामध्ये भाव शुद्ध भाव ठेवून देवाची केलेली भक्ती आवडते. बघा ताई, तुम्ही कवाच्या धरणं किंवा मगापासून असं म्हणताय, आपली शुद्ध भाषा शुद्ध मराठी कवाच्या धरणं म्हणताय ताई. भक्ती भक्ती भक्ती, नेमकं भक्ती असते तरी काय, भक्ती कशी असते, ती भक्ती नेमकं आहे तरी कशी आणि भक्ती केल्याने नेमकं होतं तरी काय. ऐका, ज्या श्रीधाम वृंदावनामध्ये कधी गेला असेल तर बघा, त्या श्रीधाम वृंदावनामध्ये गेल्यानंतर भक्ती काय आहे आणि भक्ती कशी करतात याचं या ठिकाणी वर्णन त्याचं त्या ठिकाणी आपल्याला डोळ्यांना बघायला मिळतं का. त्या देवाची त्यांच्यावर कृपा एवढी आहे, जवळजवळ त्या देवाची सर्वांवर कृपा आहे, पण ती आपल्याला घेता येत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. आज नवरात्रीचा उत्सव आहे, मग देवाला त्या ठिकाणी देवी शैलपुत्री, बरोबर ना, शैलपुत्री ना का काही दुसरी देवी आहे, पिवळ्या साड्या घालून आलेल्या बाया, देवी माहिती कोणती. आज आज कोणत्या देवीचं रूप आहे नाही माहिती. याच्यावर एक म्हण आहे, पण असं आज पहिला दिवस आहे म्हणून म्हणत नाही. आज शैलपुत्री या ठिकाणी देवी जी पर्वताची जी पुत्री आहे, त्या ठिकाणी भगवान शंकराची पत्नी आहे. तिचं वाहन ऋषभ, म्हणजे त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात, तो काय म्हणतात नाही माहिती कोणाला. तुला काय लहान तूच सांग ना. त्याला आपल्या भाषेमध्ये बैल म्हणतात, बरोबर ना. नाही का, नाही म्हणत का. नाही, माझ्या माहितीनुसार ऋषभला बैलच म्हणतात. म्हणजे जवळजवळ तो एक बैलाचा प्रकार असतो. पूर्ण बैलही म्हणता येणार नाही आपल्याला, पण बैलाचा प्रकार असतो. त्या देवीचं वाहन आहे. त्या देवीला नैवेद्य गाईच्या शुद्ध तुपाचा आवडतो. म्हणजे जी गावठी गाय आहे ती आता जवळजवळ बघायला राहील नाही, कारण जरशा गाय जास्त दूध देतात. ताई तुम्ही सांगू नका गावठ्या गाईचं. ती एक तांब्याभर दूध देती, कोणाच्या ओठाला लावी त्या, कोणाच्या पोटाला लावी त्या. काही ते गावठी गाईचं सांगू नका हो. आता काल महिना झाला असेल, त्या महिन्यापूर्वी एका गावठी गाईचा दशक्रिया विधी मी स्वतः केला. मला आश्चर्य वाटलं त्या परिवाराचं ज्याने गावठी गाईच्या या ठिकाणी दशक्रिया विधी केला. खऱ्या अर्थानं असं म्हटलं तरी काही हरकत नाही, आपला महाराष्ट्र कुठेतरी सुधारायला लागला. जवळजवळ कीर्तन ऐकून कुठेतरी सुधारला. धर्म टिकवण्याचं काम त्या परिवाराने केलं. आयुष्यभर त्या गाईचा सांभाळ केला. त्या गाईनेही त्या परिवाराचा सांभाळ केला. त्या गाईने सुद्धा त्या परिवाराचा सांभाळ केला. बाहेर जी कामाला जात होते, उन्हातानामध्ये जे काम करत होते, त्या गाईने त्या ठिकाणी घरामध्ये बसून त्यांना त्या ठिकाणी संपत्ती असेल, पैसा असेल, त्या गाईच्या माध्यमातून काय जे असेल त्या ठिकाणी त्या गौमातेनं त्या ठिकाणी त्या परिवाराला दिलं. त्या परिवाराचं संगोपन त्या गौमातेनं केलं आणि घरातला एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी त्या परिवाराने सदस्य क्रियाविधी केला. नवे पिंडदान देखील झालं. महिला मंडळ पिंडदान तर सोडा, त्या व्यक्तीने त्या ठिकाणी मुंडन सुद्धा केलं. मुंडन कळतं का तुम्हाला. मागं बसले झोपले की काय नाही ना, मागच्या ना दिसती ना बाईनी ढवळी साडी घातलेली, बया कुठून आलेली. काही बाया हेच पाहायला आल्या असतील. आज जाऊ द्या काही असू द्या, पण बया पाहून घेऊ आपण. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आज जी देवी आहे, आजचं जे स्वरूप आहे ते शैलपुत्री आहे. एक वेळेस काय झालं, सती माता आहे ना, दक्षाची पुत्री, या देवीचं या ठिकाणी अस्तित्व काय ते तुम्हाला सांगते बघा, थोडं अगदी 5 मिनिटामध्ये, मग आपल्या अभंगाला सुरुवात करूया. जो दक्ष राजा आहे त्याने मोठा यज्ञ केला. त्याची जी सगळ्यात छोटी मुलगी आहे सती, त्या सतीचा विवाह महादेवांशी झालेला. आणि पूर्वी दक्षाचं आणि महादेवाचं काहीतरी जावयाचं आणि सासऱ्याचं खटकेल होतं.
असो तो भाग वेगळा आहे. आता आपल्याला तिकडे एवढं जायचं नाही, एवढा खाणं कशाला करायचं. असेल तर असेल, भांडण असेल, काय वरून जमिनीवरून असेल, हुंड्यावरून असेल, आपल्याला काही घेणं देणं नाही. त्यांचं आणि त्याचं सासऱ्याचं जावयाचं भांडण होतं. सासऱ्याचं आणि जावयाचं भांडण झालं म्हणून या ठिकाणी याने मोठा यज्ञ केला जावयाच्या उरावर. म्हणतात ना, जावयाच्या उरावर मोठा यज्ञ केला. प्रत्येक देवतांना आपलं आपलं स्थान दिलं, कार्य वाटून दिलं. मोठा यज्ञ झाला त्या ठिकाणी. आणि या यज्ञामध्ये सतीला आणि महादेवांना बोलवलं नाही. लेकी जावायला, सगळ्यात छोट्या लेकी जावायला, लहान लेकी जावायला काही आमंत्रण दिलं नाही, बोलवलं नाही. पण सतीला उडत उडत बातमी आली, बाई माझ्या बापाच्या घरी एवढा मोठा या ठिकाणी यज्ञ, सगळ्या लोकांना आमंत्रण आहे. मला तर सांगितलं नाही, परंतु जावं तर लागेल, कारण माझे पिताश्री आहे. त्या ठिकाणी सतीने महादेवांचं न ऐकता, बघा जीवन जगत असताना माणसाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी आमंत्रण आहे ना, काही अशा गोष्टी आहेत, काही असे स्थानं आहेत, काही असे कार्यक्रम आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रण नाही त्या ठिकाणी जायचं नाही. पण काही स्थान अशी आहे, काही कार्यक्रम अशी आहे की ज्या ठिकाणी आमंत्रण नसताना सुद्धा आवर्जून जावं, तो म्हणजे सप्ताह आहे. या सोनोशी गावणे या पंचकृष्णे या ठिकाणी हा सप्ताह आयोजित केलेला आहे. म्हणून या ठिकाणी कोणी आमंत्रण देऊ, पत्रिका नाही देऊ, किंवा कोणी स्टेटसला टाकू, व्हॉट्सअपला पत्रिका सेंड करू, कोणी सांगू तोंडानं, काही घेणं देणं नाही. परंतु सप्ताह आहे, कीर्तन आहे, या ठिकाणी देवी आईचा उत्सव आहे, आपण आवर्जून जायला पाहिजे. या ठिकाणी बोलवण्याची गरज नाही. परंतु असे काही कार्यक्रम असतात की ज्या कार्यक्रमामध्ये बोलवल्याशिवाय जायचं नाही, तो अपमान व्यक्तीला सहन होत नाही. तेच सतीने केलं. पतीने सांगितलं, महादेवाने सांगितलं, सती आपल्याला आमंत्रण नाही, जाऊ नको. तिने ऐकलं नाही. बापाची फार माया असते मुलीवर, आणि मुलीची फार माया असते बापावर. बघा सतीचं त्याच्या बापावर एवढं प्रेम होतं की न बोलवता ही त्या ठिकाणी त्यांच्या यज्ञामध्ये गेले. यज्ञामध्ये गेल्यानंतर तिला फक्त आणि फक्त तिच्या आईनेच विचारलं, बाकी कोणी विचारलं नाही. आईने विचारलं. त्या ठिकाणी बहिणी तिची थट्टा मस्करी करू लागले. का की याच्यासोबत पती आला नाही, हिच्या पतीला आमंत्रण नाही, हिला आमंत्रण नाही, सगळेजण तिची थट्टा करू लागले. हा अपमान आपल्या पतीचा सतीला सहन झाला नाही, म्हणून त्या यज्ञामध्ये सतीने आपल्याला त्या ठिकाणी भस्म करून घेतलं. तीच भस्म झालेली सती या ठिकाणी हिमालयाची जी पुत्री आहे, म्हणजे पार्वती, जी पर्वताची पुत्री आहे, ती पार्वती त्या ठिकाणी जन्माला आली. तिलाच शैलपुत्री असं नाव आहे. म्हणजे शैल म्हणजे या ठिकाणी पर्वत, नवे नवे त्या ठिकाणी दगड म्हटलं तरी काही हरकत नाही. त्या ठिकाणी त्या पर्वताची पुत्री आहे म्हणून तिला शैलपुत्री, नवे नवे पार्वती म्हटलं गेलं. त्या देवीचं आज पहिल्या दिवसाचं स्वरूप आहे, रंग आहे पिवळा. आता इथं कळालाय रंग. त्या देवीला नैवेद्य आवडतो तो शुद्ध गाईच्या, या ठिकाणी गावठी गाईचं शुद्ध तूप. त्या ठिकाणी त्या तुपाचा नैवेद्य त्या ठिकाणी त्या गौमातेला आवडते, या ठिकाणी देवीला आवडतो. परंतु देवीची पूजा करत असताना बघा नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात, देवाला आवडते तशी भक्ती करा, देवाला आवडतं तसं नामस्मरण करा. पण मला असं सांगायचं आहे, तुम्ही या ठिकाणी सगळेजण आलेत. उत्सव कशाचा आहे? नवरात्रीचा उत्सव आहे. आपल्या देवी आईचा उत्सव आहे. या ठिकाणी वटमा देवीचा उत्सव आहे. या ठिकाणी देवी आईची पूजा आपण करणार आहोत. दसऱ्यापर्यंत देवी आईची पूजा करणार आहे. दसऱ्याला या ठिकाणी काही ठिकाणी रावण जाळला जातो. आता हेही सांगायची गरज आहे, आलं उगाने म्हणून सांगते. बघा दसऱ्याला रावण बिवण जाळत बसू नका, पुतळे बितळे करू नका. रावण इतका हलकट नव्हता, अंधारात बसलेले, ऐकताय ना? रावण इतका हलकट नव्हता. त्याचे पुतळे करून जाळा आणि त्याला बाण मारा. बरं जो जाळणार आहे तो फुल पिलेला असतो, विठ्ठल विठ्ठल. आत्म्याला तळतळ वाटते म्हणून सांगते, ऐका. जो रावण जाळणार आहे तो फुल पिलेला आहे, तो कोण झाला? राम. आणि जो वेदाचा जनित आहे, ज्याने आपल्या आईसाठी देवाचं आत्मलिंग आणलं, ज्याने या ठिकाणी शिवतांडव स्तोत्र निर्माण केलं, म्हटलं सुद्धा संगीत विशारद होता, संगीत अलंकार होता. या ठिकाणी मृदंग त्याचं चांगलं होतं, वीणावादन चांगलं होतं, या ठिकाणी उत्कृष्ट होतं. त्याच्यापासून आपल्याला या ठिकाणी म्हणता आलं, या ठिकाणी ते शिवतांडव स्तोत्र या ठिकाणी आपल्याला माहीत पडलं. त्याने ते निर्माण केलं. असा सर्वश्रेष्ठ असणारा रावण जो रामाच्या मांडीवर मेला आणि हा पिलेला राम त्याला बाण मारतो, म्हणजे तुम्हाला पटतं का? आपल्याला तर नाही पडत. बसलेल्याला पटत असेल तर हात वर करा, तुमचा व्हिडिओ काढून घेतो आम्ही.
मग दसऱ्याच्या दिवशी रावण जाळायच्या भानगडीत पडू नका. रावण जाळायला सांगितला, पण कोणता? अंतकरणातला जो अहंकार आहे त्या अहंकाराला जाळा. रावण आपोआप मरेल. रावण दुसरा काय? रावणासारखा सर्वश्रेष्ठ या मृत्यू लोकामध्ये कुणी नव्हता. एक कमळाचं फूल कमी पडलं होतं महादेवाच्या पिंडीवर व्हायला, शिवलिंगावर व्हायला. एक कमळाचं फूल तर आपलं एक शिर कापून देणारा तो रावण होता. एवढा हलकट होता का? ज्याला लईच हौस आहे रावण करून जाळायची, जो ज्याच्या बायकोला लात मारतो, ज्याच्या आईचे कधी विचारपूस करत नाही, ज्याच्या बापाला घराच्या बाहेर काढून देतो, ज्याच्या बापाला आणि आईला कधी भाकर नाही, ज्याच्या गोठ्यात गाई नाही, कधी गाईची त्याला माहिती नाही, कधी धर्म टिकवता आला नाही, कधी संप्रदाय तिकडं टाळ घेऊन उभा राहता आलं नाही, कधी देवाचं नामस्मरण करता आलं नाही, आणि त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी रावणाला जाळतो. एक काम करा, त्या रावणाला जाळण्यापेक्षा त्याला उभं करा तिथं. त्याचा उपयोग तरी काय? तुम्ही आम्ही देवी आईची पूजा करतो इथपर्यंत खरंय, राहू द्या रावणाचा विषय बाजूला. या ठिकाणी देवी आईची पूजा तुम्ही आम्ही करतो. नवरात्र आली का चालले वणीला चालले, इकडं मोठ्या देवीला चालले. पण घरातली जी मुलगी आहे, घरातली जी आई आहे, घरातली जी पत्नी आहे, तिचं संगोपन नीट करा. साऱ्या लक्ष्म्या तुमच्याच घरात आहे ना. 3.5 शक्तिपीठ तर तुमच्या घरात आहे. मग दुसऱ्या देवाला जाण्याचा काय फायदा आहे? घरातली देवी जर सुखी नसेल आणि तुम्ही इतर देवांना जात फिरले, तिकडे हिंडत फिरले, दर्शन घेत फिरले, कधी पावल होती ते? कधी पावेल ती देवी? कधी देव तुमच्यावर प्रसन्न होईल? हे तर देवाला आवडत नाही. तुम्ही आम्ही फक्त लोकाला आवडेल तसं करतो. लोकाला आवडेल तसं करू नका, कारण लोक फक्त ही क्षणापुरती का? वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम र. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम र. दाम करी काम वेड्या, दाम करी काम र. या ठिकाणी पैशाशिवाय काही होत नाही. जोपर्यंत तुमची प्रतिष्ठा आहे तोपर्यंत लोक तुम्हाला मानणारी आहे. म्हणून देवाचं नामस्मरण करा. तुम्हाला काय 3.5 शक्तिपीठ हिंडू नका असं माझं म्हणणं नाही आहे. परंतु घरामध्ये असलेली मुलगी असेल, बहीण असेल, आपली पत्नी असेल, कमीत कमी तिच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू कधी येणार नाही. हे जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही अंतकरणामध्ये रुजवलं, हे वर्तन तुमचं आणि माझं असेल, तर ही नवरात्र उत्सव साजरी चांगल्या रीतीने झाली असं म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. नुसता उत्सव करून होत नाही. कमीत कमी आपली वागणूक, आपली वर्तवणूक तशी असली पाहिजे, आपले संस्कार तसे असले पाहिजे. म्हणून देवीला जाऊ नये असं माझं मत नाही. परंतु या ज्या माता भगिनी ज्या बसल्या ना या ठिकाणी, माझ्या माता, या ठिकाणी या माता आयुष्यभर एका घराचं म्हणण्यापेक्षा 2 परिवाराचं या ठिकाणी संगोपन करत असतात. एक मुलीच्या रूपामध्ये आणि एक पत्नीच्या रूपामध्ये. बघा, यांचं कर्तृत्व जर तुम्ही बघायला गेलं तर यांच्यासारखं कर्तृत्व तुम्हाला कोणालाही जमणार नाही. असं का म्हणता महिलांचे कीर्तन आहे म्हणून तुम्ही महिलांची बाजू घेता का? हा प्रश्न नाहीये इथं. प्रश्न असा आहे की जी महिला करू शकते ते पुरुष करू शकत नाही, आणि जे पुरुष करू शकतो ती महिला केल्याशिवाय राहत नाही. आज भारताची राष्ट्रपती कोण आहे? मागं बसलेल्याला माहिती का? काय माहिती कोण आहे? तू पुढचं सांग. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आज आपल्या भारताची जी राष्ट्रपती असेल ती एक महिला आहे, द्रौपदी मुर्मू. बरोबर ना? भारताची राष्ट्रपती आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री महिला आहेत, राष्ट्रपती महिला आहेत, काही दिवसांना पंतप्रधान सुद्धा महिला होतील. आज महिलांशिवाय असं एकही कार्य होत नाही. म्हणून आला वग म्हणून सांगते. या ठिकाणी काहींचं मतही असे, काही हौशे गौशे नवशे असतात की ते म्हणतात महिला कीर्तन करू शकत नाही. आता सांगायचं नव्हतं पण आलं महिलांवर म्हणून सांगते. महिला पंतप्रधान होऊ शकतात, महिला पोलीस होऊ शकतात, महिला PSI होऊ शकतात, महिला IAS होऊ शकतात, महिला कलेक्टर होऊ शकतात. नवे या ठिकाणी देशाला चालवणारी जी महिला आहे ती फक्त महिला आहे. या ठिकाणी भारताची राष्ट्रपती महिला आहे, मुख्यमंत्री काही ठिकाणी महिलाच आहे. महिला काय करू शकत नाही, महिलांनी कीर्तन का करू नये? असे हौशे गौशे नवशे लय भेटतात आम्हाला.
काही महिलांनी कीर्तन करायची गरज नाही का? नारी की निंदा मत करो यारो, नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान रे, जिस नारी से पैदा हुए भीष्मदान हनुमान, जिस नारी से पैदा हुए हो भीष्मदान हनुमान। नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्मदान हनुमान, नारी से पैदा हुए भीष्मदान हनुमान, हनुमान। नारी की निंदा मत कर यारो, नारी हे रतन की खान। बघा त्या नारीची कधी निंदा करू नका। आम्हाला भेटतात कीर्तन कशाला करतात, पण मला असं म्हणावंसं वाटतं आता उगा इथं व्हिडिओ शूटिंग चालू तुम्हाला सांगितलं असतं। बघा हळू सांगते, पटलं तर बघा। असं एखाद्या वेदामध्ये मला दाखवून द्या की ज्या वेदामध्ये असं सांगितलं, ज्या पुराणामध्ये असं सांगितलं की एखाद्या महिलेने कीर्तन करू नये किंवा एखाद्या स्त्रीने या नारदाच्या गादीवर उभं राहू नये। असं एकाही वेदाने मला अजूनपर्यंत काही सांगितलं नाही, एकही पुराणामध्ये अजून काही आढळलं नाही मला। जो म्हणत असेल त्यांना अवश्य यावं, प्रमाण द्यावं। उद्यापासून कीर्तन बंद। विठ्ठल विठ्ठल ही जी नारी आहे त्या नारीचा आज जो उत्सव आजपासून साजरा होतोय बघा, ऐका। ही जी नारी हिचं कर्तृत्व जे आहे, लहानपणापासून आई वडील हिचा सांभाळ करतात। या ठिकाणी लग्न झाल्यानंतर पती हिचा सांभाळ करतो आणि या ठिकाणी म्हातारपणी पुत्र म्हणजे मुलगा या ठिकाणी या नारीचा सांभाळ करतो। ही नारी कधी स्वातंत्र्य नाही, परंतु या ठिकाणी जगाला स्वातंत्र्य करण्याची ताकद या नारीमध्ये आहे। म्हणून नारीला कधी कमी समजू नका, या नारीला कधी कमी समजू नका। कारण या जगामध्ये तुमचं आणि माझं अस्तित्व आहे ते फक्त आणि फक्त एका स्त्रीमुळे आहे। तुमचं आणि माझं अस्तित्व कोणामुळे असेल तर एका स्त्रीमुळे आहे। स्त्री नसेल तर तुमचं आणि माझं अस्तित्व नाही। का असं का म्हणतात? कारण जगाची उत्पत्ती होण्या अगोदर जी कोणी होती ती जगदंबा माता होती, ती एक स्त्री आहे। देवी भागवत तुम्ही कधी जर ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल। म्हणून या ठिकाणी हा उत्सव आम्ही साजरा करतोय, परंतु उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी नुसतं सप्ताहापुरतं, नुसतं नवरात्रीपुरतं मर्यादित देवी आईची पूजा करू नका। आपली घरातली आई, आपली घरातली पत्नी, आपल्या घरातली जी मुलगी आहे, बहीण आहे, तर बहिणीचा, आईचा आणि पत्नीचा उत्कृष्टपणे सांभाळ करा। नाही तर लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः पाय कोरडे पाषाण, हे चालत नाही भाऊ। इथं हे चालत नाही। म्हणून जीवन जगत असताना देवाची पूजा करा, नाही तर नका करू, पण माणसाची वागणी चांगली पाहिजे। देवाला एवढंच आवडतं, दुसरं काही आवडत नाही। आमचे चंदन गुरुजी असं म्हणतात, मी नेहमी हे वाक्य म्हणत असते, मानसा आता तरी मानसात ये। तुम्हाला कळालं? इकडं अंधारात मला काही दिसेना, तुम्हाला कळालं? मानसा आता तरी मानसात ये। मग आम्ही भूत आहे का? तुम्हाला नाही कळालं? अहो माणसाला माणसामध्ये यायला लावलंय, त्याचं कारणच हे आहे की जगाला आवडतो ती गोष्ट आम्ही करतो, परंतु ज्या गोष्टीने परम सुख आहे ती गोष्ट आम्ही करत नाही। हे तर खरं आहे ना? हे सांगितलं बाबा, जी गोष्ट तुम्हाला करण्याजोगती आहे, जी तुम्ही केली पाहिजे ती करत नाही। म्हणून सांगितलं माणसाला माणसात यायला। कारण माणूस माणसात राहिला नाही, माणसाला धर्म कळत नाही, माणसाला संप्रदाय कळत नाही, माणसाला वारकरी कळत नाही, माणसाला संत कळत नाही, माणसाला स्त्री कळत नाही, माणसाला या ठिकाणी आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले या ठिकाणी व्यक्ती कळत नाही, साधू पुरुष कळत नाही, देव कळत नाही, नाम कळत नाही। म्हणून सांगितलं माणसा आता तरी माणसात ये। कारण हा कलियुग असं सांगितलं आहे की या कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला
या ठिकाणी दुःख तर प्रत्येकाला होणार आहे, परंतु देवाला आवडते तशी भक्ती करायची म्हणून नवरात्रीचा हा उत्सव आहे, हा सप्ताह या ठिकाणी नवरात्रीचा आहे. पण देवाला आवडते तशी, देवीला आवडते तशी भक्ती करा. ती वटुमा आई या ठिकाणी, ती देवी मैया या ठिकाणी तुमच्यावर माझ्यावर प्रसन्न का होणार नाही, पण ती कधी प्रसन्न होईल जेव्हा तिला आवडते तशी भक्ती, जेव्हा त्या देवाला आवडते तशी भक्ती तुम्ही आम्ही करू. मग नाथ महाराज म्हणतात की या ठिकाणी देवाला नेमकं आवडतं काय आणि देवाला कोणत्या भक्तीचा प्रकार आवडतो हे नाथ महाराज या ठिकाणी अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका तुळशी माळता गोपी चंदनीरा, तुळशी माळता गोपी चंदनीरा, नामाचा उच्चार रात दिवासा, नामाचा उच्चार रात देवासा, तुळशी माळता गोपी चंदनीरा, तुळशी माळता गोपी चंदनी, हे आवडे देवासी ऐका प्रकार, आवडे देवासी ऐका प्रकार, नामाचा उच्चार रत्नदीर, नामाचा उच्चार रत्नदीर, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रत्नदीर, नामाचा उच्चार असं वाटतं या ठिकाणी ओवाळणी उतरून टाकावं का या कलाकारांवर. गोड या ठिकाणी गायन आहे, गोड वादन आहे. कमीत कमी कलाकाराचे तर या ठिकाणी दाद द्यायला शिका, ते आम्हीच सांगायचं. तुम्हाला आणलेलं काय इथं 2 तास बोलायचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी संपूर्ण समाजाला उपदेश करतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश
वाचिब उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बघा ताई, आयुष्याचा नाश करणार नाही, फक्त उपदेश 9 वाजेपर्यंत करा. 9 वाजेपर्यंत उपदेश केला तर ठीक आहे, थोडाफार गेला डोक्यात आहे. जर 9च्या पुढं जर गेलं, 9:15, 9:30, 9:45 जर झाले ताई, तुम्ही ब्रह्मज्ञान जरी सांगितलं तरी आम्हाला काही कळणार नाही. म्हणून उपदेश करावा आपण कधी, फक्त 9 वाजेपर्यंत, 9:15 वाजेपर्यंत, त्याच्या पुढे करू नये. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी उपदेश केला, नका करू नाश आयुष्याचा. नाथ महाराज सांगतात, जर आयुष्याचा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा म्हणतात नाश करू नका. आयुष्याचा नाश का होत आहे, तर या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात की तुम्ही रात्रंदिवस भगवान परमात्म्याचे भजन करता येत नाही, तुमच्या वेळेचा अभाव आहे, परंतु कमीत कमी 5 मिनिटं का होईना देवाचं अंतःकरणापासून नाव घ्यावं. ते नाव तुम्ही आम्ही घेत नाही, ते नाव तुम्ही आम्ही घेत नाही, म्हणून या ठिकाणी आपल्या आयुष्याचा नाश आहे. म्हणून देवाला आवडतं तशी भक्ती करा. देवाला भक्तीचा प्रकार आवडतो, पहिला नामस्मरण, दुसरी देवाला अंतःकरणामधून केलेली भक्ती आवडते. मी मगाशी सांगत होते आपण कुठं होतो, नंतर देवीवर आलो. ऐका, भक्ती सांगत होते मी, भक्ती कशी करावी आणि भक्ती कशी करतात, भक्ती करणारे संत कसे असतात ते श्रीधाम वृंदावन मध्ये कधीतरी जा, वेळ काढून अवश्य जावं माणसाने तीर्थक्षेत्री. अंतःकरणातला अहंकार बाजूला करण्याकरता जावं, या ठिकाणी तीर्थक्षेत्री फिरावं, जावं त्या ठिकाणी अंतःकरणातला अहंकार नाहीसा करण्याकरता, नायनाट करण्याकरता. श्रीधाम वृंदावनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला भक्ती बघायला भेटेल. 5-5 वर्षाचे लेकरे बिना अनवाणी पायाने श्रावण महिन्यामध्ये, अधिक मासामध्ये त्या ठिकाणी रात्रंदिवस झोलीमाला घेऊन भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात. का? नामाची ताकद त्यांना माहिती आहे. त्या श्रीधाम वृंदावनामध्ये गेल्यानंतर जो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहे, ताई तुम्ही लई वृंदावन करतात, नेमकं वृंदावन मध्ये असं आहे काय, काय आहे त्या वृंदावनाचं वर्णन तरी आम्हाला सांगा. मग आम्हाला जाण्याची गोडी, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला भेटण्याची गोडी आम्हाला लागेल, आम्हाला भक्तीचं त्या ठिकाणी मार्ग आम्हाला कळेल. काय आहे त्या श्रीधाम वृंदावनामध्ये ऐका. यहाँ यमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है. यहाँ यमुना किनारा है, हो श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है. पुढे काय म्हणतात, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, बाके बिहारी श्री वृंदावन में, हाय मेरा दिल खो गया, बाके बिहारी श्री वृंदावन में, हाय मेरा दिल खो गया. यहाँ यमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, बाके बिहारी श्री वृंदावन में, हाय मेरा दिल खो गया. काय आहे त्या वृंदावन मध्ये असं विचारू नका, काय नाही त्या वृंदावन मध्ये. बघा, आयुष्यामध्ये एकदा तरी माणसाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्मभूमीमध्ये जावं, ब्रजभूमीमध्ये जावं, भक्तीचं तत्व कळतं आपल्याला. भक्ती करते नेमकं ती लोक कशी करतात. ज्या गोपिकांनी भक्ती केली, ज्या गोपिकांनी देवावर एवढं प्रेम केलं, तुमचं आमचं प्रेम सोडून द्या,
दिल दिया ईट भी देंगे ते इथं चालत नाही भाऊ. इथं चालतं ते भक्त आणि भक्त भगवान श्रीकृष्णावर केलेलं प्रेम. ते प्रेम अनंत आहे. ते प्रेम या ठिकाणी कसं आहे. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. मैं तो सुध बुध कोई तेरे दर में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीति लगा दे, जोत जला दे प्रीति लगा दे, चरणों में मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले. वो तो राधा हो गई बदनाम रे, तेरे बिन हो गया मेरा मन बावरे. दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले. याला म्हणतात भक्ती. आणि ही भक्ती त्या श्रीधाम वृंदावनामध्ये माझ्या श्री राधा राणीने आणि त्या गोपिकांनी माझ्या भगवान परमात्म्यावर केली. आणि ती केलेली भक्ती माझ्या देवाला आवडली. म्हणून तर ज्या वेदामध्ये गोपी गीत नावाचं गीत लिहिलं, त्या गीताचा आशय व्यास महर्षीने जे पुराण तयार केलं, जे श्रीमद भागवत पुराण तयार केलं, त्या पुराणात तयार केलेल्या व्यास महर्षींना सुद्धा त्या गोपी गीताचा आशय लावता आला नाही. एवढं ज्ञान प्राप्त त्या गोपी गीतांना का झालं. भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. भगवान परमात्म्याला आवडते तशी भक्ती त्यांनी केली. आवडते तशी भक्ती केली. एकदा भगवान परमात्म्याचा विरह त्या ठिकाणी त्या गोपिकांना सहन झाला नाही. आणि विरह सहन झाला नाही. विरह सहन न झाल्यामुळे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला मनवण्याकरता, आळवण्याकरता अंतकरणामधून म्हणलेलं भजन, अंतकरणामधून केलेलं नामस्मरण देवापर्यंत पोहोचतो. तो आपल्या त्या ठिकाणी समक्ष उभा राहत असतो किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत. या ठिकाणी गोपिकांना विरह झाला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी निघून गेले रास करत असताना. मग गोपिकांना त्या ठिकाणी त्यांची चूक कळाली की अंतकरणामध्ये थोडासा अहंकार झालेला की देव माझ्यासोबत राहतो, देव माझ्यासोबत खातो, देव आमच्यासोबत रासलीला करतो. या ठिकाणी त्या गोपिकांना श्री राधा राणीला अहंकार झाला. त्या ठिकाणी त्या गोपिकांना अहंकार झाला आणि राधा राणीच्या चरणाशी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या गोपिकांनी भगवान परमात्म्याची आराधना सुरू केली. बघा प्रेमाची ताकद आणि नामाची ताकद, भक्तीची ताकद काय असते. ज्या श्रीधाम वृंदावनामध्ये श्री राधे म्हटल्याशिवाय त्या ठिकाणी आतमध्ये घुसता येत नाही. ही प्रेमाची, भक्तीची, नामाची ताकद आहे. दुसरं काही लागत नाही इथं. इथं फक्त प्रेम, भक्ती, भाव आणि नाम लागतं. हे देवाला आवडतं. त्यांनी त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला पण देव फार कठोर असं म्हटले गेले काही
पण एवढा कठोर नाही आहे, परंतु थोडाफार कठोर आहे, त्याला लवकर दया येत नाही. पण जी संसारातली आई असेल ती मुलाचं लवकर ऐकते, बाप लवकर ऐकत नाही. तसंच माझ्या जगतामधल्या देवाचं आहे, माझ्या जगतामधलं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा आहे. थोडा कठोर आहे परंतु ऐकतो जरूर. परंतु माझी राधा राणी आहे ती मयाळू आहे. त्या राधा राणीला गोपिकांनी शरण गेल्याने शरण गेल्यानंतर गोपिका म्हटला, हे सुना राधिका दुलारी, तेरे द्वार का भिखारी हूँ मैं, तेरे श्याम का पुजारी, का पीड़ा है हमारी हमें श्याम ना मिला, हमें श्याम ना मिला, हमें श्याम ना मिला. त्या राधा राणीला विनंती करू लागली की आम्ही देवाची पूजा केली, देवाची आराधना केली, पण देव काय आम्हाला प्रसन्न व्हायला तयार नाही. राधा राणीला शरण जा, देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ही तर भक्तीची ताकद आहे, म्हणून भक्ती मातेला शरण जा. तुमच्या अंतकरणामध्ये भक्ती आल्याशिवाय राहणार नाही. पण नाथ महाराज सांगतात देवाला आवडते ती भक्ती तुम्ही आम्ही करा, देवाला आवडते ते नामस्मरण तुम्ही आम्ही केलं पाहिजे. कारण या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला आम्हाला दुःख हे प्रत्येकाला भोगावं लागतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगन येते फळ संचिताचे. या ठिकाणी प्रत्येकाला दुःख हे भोगावं लागतं, कारण ते संचितामध्ये लिहिलेलं आहे, ते कोणाला चुकवता येत नाही. म्हणून सांगितलंय नाथ बाबा या ठिकाणी त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अजून काय करायला लावलं? देवाला नाम आवडतं इथपर्यंत ठीक आहे, अजून काय आवडतं देवाला? त्या ठिकाणी तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. जीवन जगत असून वैष्णवाबद्दल हृदयामध्ये कळवळा निर्माण करणा. या ठिकाणी कपाळाला गोपी चंदन टिळा लावा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. या ठिकाणी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली की देवाला तो भक्त आवडतो, म्हणून देवाला आवडते तशी भक्ती करावी. अभंगाचं या ठिकाणी दुसरं चरण आहे, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मी या ठिकाणी देवाला तुळशीची माळ घातलेला, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलेला, आवडते तशी भक्ती केलेला, नवे नवे कपाळाला गोपी चंदन टिळा लावलेला भक्त देवाला आवडतो. नाथ बाबा याच्याही पुढे जाऊन सांगतात, बाबा जन्माला आल्यानंतर एकदा तरी आषाढी आणि कार्तिकीची वारी करायची. अभंगाचा तृतीय चरण. आषाढी कार्तिके पंढरीचे वारे, आषाढी कार्तिके पंढरीचे वारे, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशीची माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधना निर्धारी आन नाही. यासारखं साधन तुम्हाला दुसरं काही सांगितलं नाही. देवाची भक्ती करा, देवाला आवडतं ते नामस्मरण करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, या ठिकाणी कपाळाला गोपी चंदन टिळा लावा, नाथ बाबांनी सांगितलं. आणि अजून या ठिकाणी जन्माला आल्यानंतर काय करायला लावलेलं आहे की जेणेकरून जीवनाचा उद्धार होईल, जेणेकरून भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. जी वारी तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडतीची आहे, वारीचा आनंद जर घेतला तर बघा त्या वारीच्या आनंदामध्ये भगवान परमात्म्याचं भजन चालू असताना गोड भजन, त्या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये एक उत्साह असतो, एक त्या ठिकाणी भाव असतो. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संतोषी
सुख दुःख माझे ऐकेले कानी. या ठिकाणी माझं सुख दुःख माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला मी सांगेन. आपल्या माहेराला मी जाईल. हा आनंद वारीमध्ये असतो. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी आन नाही. या ठिकाणी जन्माला आल्यानंतर देवाची भक्ती करावी ठीक आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी ठीक आहे. आषाढी कार्तिकीची वारी करावी ठीक आहे. परंतु नाथ महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात की ज्याच्या जीवनामध्ये हे सगळे नियम लागू होतात तो देवा परमा पूज्य जगी. या ठिकाणी देवाला तो फार आवडतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमा पूज्य जगी. या ठिकाणी तो भगवान परमात्म्याला फार आवडतो. ज्याचा वैष्णवाबद्दल मनामध्ये कळवळ आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. म्हणून या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझं असं सांगणं आहे की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ ही घालावीच. नवे नवे कपाळाला गोपीचंदन टिळा असावा. आपण हिंदू धर्मातला आहोत याचं भान तुम्हाला आणि मला असायला हवं. म्हणून प्रत्येक तरुणाच्या प्रत्येक तरुणीच्या डोक्याला टीका हा असला पाहिजे. ही आपल्या हिंदू धर्मियांची ओळख आहे आणि आपल्या हिंदू धर्माला कलंक लागेल असं तुमचं आमचं वर्तन नसलं पाहिजे. हीच मोठी नवरात्र तुमची आमची साजरी होईल. आणखी काय करायचं आहे? मला देवाची पूजा करता आली तर नका करू, काही करता आलं तर नका करू, परंतु भगवान परमात्म्याचं नामस्मरण कमीत कमी 5 मिनिटं घ्यावं. नाही 5 मिनिटं 2 मिनिटं घ्यावं, नाही 2 मिनिटं, कमीत कमी 5 सेकंद तरी अंतकरणापासून घ्यावे. रामकृष्ण हरी तरी अंतकरणापासून म्हणावं. म्हणून या ठिकाणी बसलेल्या या नवरात्रीच्या उत्सवामध्ये बसलेले सर्वजण या ठिकाणी आहेत. मनोभावे बसले का नाही हे मला माहीत नाही, बसलेच असतील. परंतु या ठिकाणी जेवढे बसले तेवढ्यांना देवाने हात दिले का? दिले? मग देवाला आवडते तशी भक्ती तुम्ही आम्ही करायची आहे. मग देवाला कशी भक्ती आवडते हे तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून दाखवते. सर्वांनी वरती हात करायचे आहेत. ज्याला असतील त्यांनाच करा, बाकीच्यांनी टेन्शनच घेऊ नका. आईनं वरती हात बघा बरं. सोनुशीचा सप्ताह आता जगभर पसरणार आहे म्हणून हात कोणी खाली करून टाळी वाजवायची नाही. झाले वरती हात? थांबा मी चहा पिऊन येतो. विठोबा रखुमाई सर्वांनी म्हणायचंय. विठ्ठल
म्हणे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधना निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. या ठिकाणी चालत आलेला हा नवरात्रोत्सव श्री क्षेत्र सोनशिव पंचकृषी या ठिकाणी श्री वटमादेवी माता मंदिर पायथ्याला हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्वांचे या ठिकाणी आभार. ज्यांचं आज कीर्तन सेवा दान आहे श्री गोकुळ उगल मुगले बिरेवाडी, श्री ज्ञानेश्वर ढोणे अध्यक्ष अहिल्याबाई प्रतिष्ठान पिंपळे या ठिकाणी अन्नदान ज्यांनी या ठिकाणी केलेलं आहे श्री आनंदा बाजीबा सानप, श्री किरण आनंदा सानप, सामाजिक कार्यकर्ता ठाणे शिवसेना. खऱ्या अर्थानं अन्नदान करणं या ठिकाणी फार महत्त्वाची गोष्ट आहे. अच्छा, खऱ्या अर्थानं जीवनामध्ये एकदा तरी दान धर्म करावं. माणसाच्या जीवनामध्ये एकदा तरी दान धर्म असावं, म्हणून सप्ताहामध्ये करा. या ठिकाणी गोरगरिबांना अन्नदान करा. हे दान अन्नदान फार महत्त्वाचं आहे. या संपूर्ण या ठिकाणी श्री आनंदा दादा असेल, किरण दादा असेल, गोकुळ दादा असेल, ज्ञानेश्वर दादा असेल, सर्वांचे या ठिकाणी आभार आहे. या ठिकाणी कीर्तनाकरता साथ संगत करण्याकरता मृदंग वादन ज्यांचं आहे आमचे चौधरी महाराज, अतिशय गोड मृदंग वादन त्यांचं आहे. खऱ्या अर्थानं पहिला योग आहे, परंतु अतिशय गोड मनाला भावणारं वादन आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. कोणाचं तरी कौतुक करायला शिका, म्हणून म्हणलं होतं माणसा आता तरी माणसात ये. त्याचबरोबर विनेकरी बाबा असतील ज्यांनी ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्त केली, त्यांचे या ठिकाणी आभार आहे. त्याचबरोबर हरिपाठ असेल, काकडा असेल, त्याचं नियोजन करणारे बाबा असतील, त्यांचे या ठिकाणी आभार. 99 संपूर्ण संस्था बाळ गोपाळ या ठिकाणी खाली बसलेल्यांनी जरा आदर्श गायांचा सांगायची गरज पडली नाही. खऱ्या अर्थानं आदर्श घेण्यासारखे. मी कोणाचा आदर्श घ्यायला लावून राहिले येई बघा, तुमच्यापेक्षा लहान आहे, परंतु गोड संस्कार त्यांच्या आईबापाचे त्यांच्यावर आहे, त्यांच्या गुरुचे त्यांच्यावर आहे, म्हणून या ठिकाणी आता ते उभे, त्यांच्यावर गोड संस्कार आहे. टाळ अगदी उत्तम वाजतं. त्याबरोबर या ठिकाणी भगवान परमात्माच्या कीर्तनामध्ये पावले खेळतात. या ठिकाणी आनंद वाटतो. या ठिकाणी नाचणं खेळणं हे फक्त कीर्तनामध्ये असतं आणि ते गोड वाटतं. नाचायला तुम्ही कुठेही नाचाल हो, पण कीर्तनात नाचून दाखवा. यासारखा आनंद तुम्हाला या ठिकाणी वैकुंठामध्ये असेल, स्वर्गामध्ये असेल, मेल्यानंतर पाहू ते, पण जिवंत आहे तोपर्यंत स्वर्ग जीवनाचं करून घ्या. आपल्या जीवनाचं स्वर्ग करण्याचं स्थान एकमेव सप्ताह आहे. एकमेव या ठिकाणी या जे कीर्तन असेल, प्रवचन असेल, नामस्मरण असेल, भजन असेल, या ठिकाणी जीवनाचा स्वर्ग करून घेण्याचा एक मार्ग आहे, स्वर्ग करून घेण्याचं एक स्थान आहे. म्हणून या ठिकाणी कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये नाही काही ते कमीत कमी हाताने, टाळी, मुखाने नामस्मरण तरी करावं. जीवनाचा स्वर्ग करावं, कारण मेल्यानंतर स्वर्ग भेटेल का नरक हे तुम्हाला आम्हाला माहीत नाही. म्हणून या ठिकाणी सर्वांचे आभार. ज्यांनी हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ज्यांनी नियोजन केलं, ज्यांनी अन्नदानाचं नियोजन केलं, सर्वांची नावं काही माझ्या ज्ञात नाही आहे किंवा मला माहीत नाही आहे, कारण पहिला योग या गावामध्ये येण्याचा आहे. कोणाचा नामोल्लेख या ठिकाणी राहून गेला असेल तर माझ्या बुद्धीची दोष समजून, आता वेळ नाही राहिला आपल्याला. या ठिकाणी गोड सिस्टीम आहे, त्यांचे या ठिकाणी आभार आहे. या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, ती शूटिंग करत आहे, त्यांचे या ठिकाणी आभार. परत एकदा चॅनलचं नाव ऐकून घ्या, माझा कीर्तनकार. बरोबर आहे ना, माझा कीर्तनकार. सर्वांनी सबस्क्राईब करा. आता हिंदीमध्ये बोलले असते पण आपल्याकडे वेळ नाही एवढा, म्हणून आवर्जून या ठिकाणी सर्वांनी बघावं. त्याचबरोबर आमचे सोमनाथ महाराज, गोड असा आवाज आहे, पहिली चाल ज्यांची झालेली आहे त्यांचे या ठिकाणी आभार. पहिल्यांदाच सत्संगत करण्याचा योग आपला आलेला आहे, तुमचे या ठिकाणी खूप खूप आभार. त्याचबरोबर गोड कौतुक करावं ते आमच्या तळेगावच्या पंचकृषीतलं या ठिकाणी जे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी या ठिकाणी मला गायनाचं थोडं फार ज्ञान देण्याचं काम जेवढं काही आहे ते तेवढं त्यांच्या कृपेने आहे. खऱ्या अर्थानं गुरुस्थानी असणारे आमचे या ठिकाणी नवनाथ बाबा असतील, अण्णा असतील, त्यांचे या ठिकाणी आभार. आज वय काय आहे आणि त्या व्यक्तीचा आवाज काय याच्यावरून तुम्हाला कळालं असेल.
गोड असा आवाज आहे, आमचं खऱ्या अर्थानं वैभव आहे. अण्णा तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. तुमचे या ठिकाणी आभार मान्य. इतकी मी तुमच्यापेक्षा मोठी नाही, नवे कोणाचपेक्षा मोठी नाही आहे. परंतु या ठिकाणी एक विशेष असतं की वक्त्याने या ठिकाणी आभार मानायचे असतात, म्हणून तुमचे या ठिकाणी आभार. त्याचबरोबर गायन कोकिळा म्हटलं तरी काही हरकत नाही. या संपूर्ण पंचक्रोशीचं भूषण असेल आमचे मेहुणे, या ठिकाणी आमचे लाडके मेहुणे असतील नवनाथ महाराज गडाख, त्यांचाही आवाज गोड आहे आणि त्यांची ती गवळण मला फार आवडते. त्या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी आभार आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे असे दिग्गज या ठिकाणी गायक वादक गुणीजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे? लोकांना ते बोलवून मोठे मोठे पाकिटं भरून सुद्धा येती नाही. हे तुमचं भाग्य की एवढे कलाकार तुम्हाला चांगले लाभले. त्याचबरोबर आमचे गोड मृदंग वादन आहे सूरज महाराज लाड, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे या ठिकाणी आभार. सर्व बाळगोपाळ असतील त्यांच्याही चरणाशी नतमस्तक आहे. त्यांचे या ठिकाणी आभार. गणी या ठिकाणी सर्वात जास्त आभार मानावे ते महिला मंडळचं, कारण या ठिकाणी उत्सवही त्यांचा आहे, जागरही त्यांचा आहे, शक्तीही त्याच आहे. म्हणून त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार. की तुम्ही या ठिकाणी कीर्तन श्रवण केलं, तेही अगदी शांत चित्ताने मन लावून केलं. मला वाटलं तुम्ही फक्त बाई पाहायला आले, साडी पाहायला आले, या ठिकाणी डोक्यावर पदर आहे का नाही पाहायला आले, बाई कशी बोलती हे पाहायला नाही, परंतु अतिशय गोड श्रवण केलेलं आहे ते तुमच्या फ्रेश चेहऱ्यावरून वाटतं. या ठिकाणी तुमचे या ठिकाणी आभार. आणि ज्यांच्यामुळे हा सप्ताहच होऊ शकत नाही असं पुरुष वर्ग असेल, कारण ज्यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाने असेल, सहकार्याने असेल, कारण की या ठिकाणी महिला सर्व काही करतील परंतु साथही यांची लागते. तुमची बाजू नको यांची नको, दोन्ही संघच घेतो, कोणालाही राग नको. म्हणून सर्वांचे या ठिकाणी पुरुष वर्गाचे असेल, सर्व माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठी असलेली मंडळी या सर्वांचे या ठिकाणी आभार. तरुण वर्ग असेल सर्वांचे या ठिकाणी आभार. आणि आता या ठिकाणी अन्नदात्यांचे आभार झालेत. या ठिकाणी पहारेकरी बाबा असतील त्यांचे या ठिकाणी आभार. काहींची नावं मला ज्ञात नाही आहे, त्यांनी मला क्षमा करावी. पुढच्या वेळेस सगळ्यांची लिस्ट करून आणेल. सर्वांचे या ठिकाणी आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. वाणीच्या ओघामधून काही अपशब्द गेले असतील, माझ्या बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करावे. नाथबाबांचा अभंग घेण्याचं कारण असं आहे की आज नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. नामपर प्रकरणातील अभंग घेतला, सोडवण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी अल्पशा बुद्धीप्रमाणे प्रयत्न केलेला आहे. जे चांगलं असेल ते तुम्ही आम्ही घ्यावं. जे या ठिकाणी चांगलं नसेल वाटलं किंवा तुम्हाला योग्य वाटलं नसेल ते इथंच या ठिकाणी ठेवून द्यावं, ते घरी नेऊ नये, कारण की वाईट अंतकरणामध्ये साठवून ठेवण्याची काही गरज नाही. म्हणून या ठिकाणी जे चांगलं आहे ते भगवान परमात्म्याचं आहे. जे चांगलं आहे ते माझ्या गुरुवर्यांची या ठिकाणी माझ्या गुरुवर्यांची माझ्यावर कृपा आहे. आमचे गुरुजी श्री शिवप्रसाद कुमार उपाध्याय गुरुजी, आसामचे गुरुजी, ज्यांनी मला श्रीमद भागवत कथा या ठिकाणी मूळ तत्वापासून शिकवली, त्या गुरुजींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणाशी सेवा समर्पित करून या ठिकाणी पहिलंच मी सिस्टीमवाला दादांचं या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. गोड सिस्टीम आहे, पण त्यांनी ऐकलं का नाही मला माहीत नाही, पण मला आठवतं आहे मी तुमचं सर्वांचं नाव घेण्या अगोदर तुमचं नाव घेतले. गोड अशी सिस्टीम आहे, तुमचं या ठिकाणी आभार. गोड ऑपरेटिंग आहे, तुमचं या ठिकाणी आभार. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करते, वटमा देवीच्या चरणी अर्पण करते, देवी आईच्या चरणी अर्पण करते. या ठिकाणी काही जर राहून गेलं असेल तर क्षमा असावी. गडाचं वर्णन करायचं राहून गेलं. बघा, ज्या ठिकाणी हा उत्सव होतोय त्या देवी आईचा या ठिकाणी जो उत्सव आहे, त्या देवी आईच्या निमित्ताने या ठिकाणी त्याच्या पायथ्याशी जो उत्सव आहे, त्या गडाचं वर्णन करायचं राहून गेलं. बघा, त्या गडाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या जी माती आहे ना, मला बाबांनी सांगितलं, त्या मातीचा सुद्धा या ठिकाणी जो आपल्याला आविष्कार बघायला भेटतो. माझा एवढं काही ज्ञात नाही आहे, माझं मी लहानपणापासून प्रयत्न करायचे या ठिकाणी यायला. लोक पायी पायी यायचे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये या ठिकाणी देवी आईच्या दर्शनाला. मला फार इच्छा होती, पण खऱ्या अर्थानं देव तो इच्छा ऐकतो, म्हणून या ठिकाणी या पायथ्याशी आईच्या दरबारात सेवा करायला मला भेटली. त्या आईचं या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी पंचक्रोशीवर या ठिकाणी नवे आसपास सगळ्या गावांवर आईची कृपा आहे. या वटमा देवीची कृपा मी काय सांगणार, या ठिकाणी सर्वांना माहीत आहे, सर्वांना ज्ञात आहे. त्या आईची कृपा ती जगदंबा आहे, ती सर्वांना सांभाळण्याचं काम करते. जिच्या मातीच्या कणाकणामध्ये ती त्या ठिकाणी प्रकट झालेली आहे. त्या आईची ही जी कृपा तुमच्या आमच्यावर आहे, त्या आईची कृपा तुमच्या आमच्यावर राहो. त्या आईची महती काय आहे ते आमचे नवनाथ महाराज तुम्हाला सांगतील.
हे आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर सर्वांनी बघ भजन किती करायचं, सुंदर टाळी वाजवायची. रंगाने मडविला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने मडविला. किती सुंदर रंगाने मडविला. आई तुझा डोंगर किती सुंदर रंगाने मडविला. हे वटमाई माऊली तुझ्या कृपेने दिस सोन्याचा भुगविला. वा वा. वटमाई माऊली तुझ्या कृपेने दिस सोन्याचा भुगविला. दिस सोन्याचा भुगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने मडविला. 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 हे बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी आई डोंगर माथ्याला. वटमाबाई ग, वटमाई ग, सुवासिनी आल्या भेटीला. वटमाबाई ग, सुवासिनी आल्या भेटीला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी आई डोंगर माथ्याला. वटमाई ग, सर्वत्र वटमाई ग, भक्तराज आला भेटीला. हे वटमाई ग, भक्तराज आला भेटीला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी आई डोंगर माथ्याला. वटमाई ग, भक्तराज आला भेटीला. वटमाबाई ग, भक्तराज आला भेटीला. वटमाई ग, भक्तराज आला भेटीला. भक्तराज आला भेटीला. सुवासिनी आले भेटीला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभा आहे नदीच्या काठाला. ओ उभा आहे नदीच्या काठाला. हे देविया हा भक्त आलाय भेटीला. खरे अर्थानं माझी या ठिकाणी येण्याची इच्छा पूर्ण झाली. आईच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय. बोली नेले करू वेडे वाकुडे उत्तरे. करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. हे नाही विचारिला बेकार मी आपला. करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी कैरा. करा क्षमा